शुभ श्रावणी मालिकेच्या पुढील भागात आपल्याला मस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण श्रावणी आता पेटलेली आहे विक्रम घाडगे पाटीलवर, अलकनंदावर, रुद्रप्रतापवर आणि तिने ठरवलंय की तिला या तिघांचा पर्दाफाश करायचा आहे. मालिकेत आपल्याला सध्या असं बघायला मिळालंय की श्रावणीला शुभूच्या आईने घराबाहेर हाकललंय. शुभूच्या आईने काय केलं की तिच्या गळ्यावरती असा चाकू धरला. ती म्हणले मी स्वतःचा जीव घेऊन टाकेल जर श्रावणी घराबाहेर गेली नाही तर. कारण शुभूच्या आईला कळून चुकलंय की ही पोरगी तर जातच नाहीये. हिला एवढा त्रास दिला, एवढं छळलं तिला, पण ती जातच नाहीये घर सोडून. सगळं सहन करत बसलीये. त्यामुळे आता तिला एकच पर्याय उरलाय, की शुभूची आई बोलते, "मी स्वतःचा जीव घेईल, नाहीतर दुसरा ऑप्शन आहे, की श्रावणीने घर सोडून गेलं पाहिजे." श्रावणी घाबरते आणि म्हणते, "तुम्ही स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नका सासूबाई. मी जाते हे घर सोडून." असं बोलून श्रावणी हे घर सोडून जाते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं, की ती बाहेर आलेली असते आणि ती आणि शुभू एकमेकांसोबत बोलत असतात. त्यावेळेस श्रावणी असं म्हणते, की जरी आता मला या घराबाहेर काढलं आहे, तर मग आता फक्त माझ्या आयुष्यात एकच गोष्ट राहिली आहे आणि ती गोष्ट मला पूर्ण करायची आहे आणि ती गोष्ट हीच आहे, की त्या अलकनंदाचा पर्दाफाश करायचा आहे, त्या रुद्रप्रतापचा पर्दाफाश करायचा आहे आणि त्या विक्रम घाडगे पाटीलला धडा शिकवायचा आहे. ज्यांनी विश्वंभर आणि श्रावणीच्या नात्यामध्ये दुरावा आणला, ज्यांनी शुभूच्या बाबांना जेलमध्ये टाकलं, ज्यांनी हे सगळे कारस्थानं केले, त्यांचा शेवट श्रावणीला करायचा आहे आणि तोच ती कसं करतीये, हे आपण मालिकेत पुढे बघणार आहोत. पण या सगळ्या आधी आपल्याला मालिकेत आतापर्यंत काय-काय बघायला मिळालं, याबद्दल आपण चर्चा करूया. तर भागाच्या सुरुवातीलाच शुभू प्रचंड टेन्शनमध्ये दिसत असतो. त्याच्या डोक्यात मागच्या सगळ्या घटना पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट व्हायला लागलेले असतात. श्रावणी विक्रम घाडगे पाटलांच्या पाया पडत होती. तेव्हा शुभूने ते पाहिलेलं असतं. त्यानंतर आई सगळ्यांसमोर सांगते, की सानिकासाठी नवरदेव मी बघितलाय आणि तिचं लग्न विक्रम घाडगे पाटलांशीच लावून देणार. आणि तिकडून विक्रम घाडगे पाटील सुद्धा इतक्या तोऱ्यात होकार देत होता. जणू लग्नासाठी नाही, तर निवडणुकीचा अर्ज भरायला आलाय तो. हो, मी तयार आहे सानिकाशी लग्न तयार करायला, असं तो म्हणतो. आणि हे सगळं शुभूच्या डोक्यात गोल-गोल फिरत असतं. तो स्वतःलाच म्हणतो, "शुभंकर, आता तुझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये. आपल्या घराचा निर्णय सुद्धा आता दुसरे लोकं रिमोटने कंट्रोल करतायत. तू काहीच करू शकत नाही." इकडे सानिकाची अवस्था तर आणखीच वाईट झालेली असते. ती एका कोपऱ्यात एकटी उभी राहून रडत असते. तिला आता स्वतःच्या प्रत्येक चुकीचा पश्चाताप होत असतो. ती देवाला म्हणते, "देवा, माझ्याकडून एक चूक झाली म्हणून एवढी मोठी शिक्षा? आता मला कोणाशीही लग्न करावं लागणार आहे का? माझ्या आयुष्याचा निर्णय माझ्या हातातून इतक्या सहजासहजी कसा निघून गेला?" सानिकाच्या डोळ्यातून अश्रू नाही, तर पूर्ण पश्चातापाचे धरण फुटलेले असते. शेवटी ती थेट इंद्रनीलला फोन लावते. इंद्रनील फोन उचलतो आणि थंड आवाजात म्हणतो, "काय बाकी राहिलंय आता? मला फोन कशाला केलास?" सानिकाचा राग आणि दुःख दोन्ही एका वेळीच बाहेर पडतं. ती म्हणते, "इंद्रनील, तू माणूस आहेस की तू दगडाला मोबाईल दिलाय कोणीतरी? माझ्या भावनांशी तू खेळलास, माझ्या आयुष्याचा खेळ करून ठेवला आणि तुला जराही काही वाटत नाही का?" हे ऐकून इंद्रनीलला लगेच राग येतो. तो म्हणतो, "सानिका, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. नीट बोलायचं असेल तर बोल, नाही तर फोन ठेव." सानिका म्हणते, "मी कोणत्या भाषेत बोलू मग? माझी अवस्था तुला दिसत नाहीये का? रोज मला काय सहन करावं लागतंय? लोकं मला कसं टॉर्चर करतायत? माझ्या आयुष्याचे कसे तुकडे होतायत आणि तू फक्त गप्प बसलायस." इंद्रनील उलट तिच्यावरच दोष टाकत म्हणतो, "तुझी ही अवस्था माझ्यामुळे नाही, तुझ्या भावामुळे झाली आहे. जाऊन त्याला विचार. माझ्याशी भांडू नकोस आणि भूतकाळातल्या गोष्टी आता पुन्हा उकरून काढू नकोस." सानिका आता अक्षरशः त्याच्यासमोर फोनवर हात जोडल्यासारखी विनवणी करत असते. ती म्हणते, "मला भूतकाळ नकोय रे. मला एवढंच हवंय, की तू माझ्याशी लग्न कर. माझ्या बाळाला तुझं नाव दे. त्याचा बाप हो. आपण नव्याने संसार सुरू करूया. माझी अशी फरकट करू नकोस. प्लीज माझा स्वीकार कर." पण इंद्रनीलच्या मनावर तिच्या शब्दांचा परिणाम असा होत असतो. जसा बंद दरवाजावर हळूच टकटक केल्यावर होतो. म्हणजे काहीच परिणाम नाही होत. सानिका पुढे म्हणते, "एकदा मला तुझ्या घरात हक्काचं स्थान दे. मग सगळं व्यवस्थित होईल. तू मला मनाने तुझ्या घरी घेऊन चल. मला मोठ्या मान-सन्मानाने नको. घराच्या एका कोपऱ्यात मी पडून राहील. धुणी-भांडी, झाड-लोट सगळं करेल. तू म्हणशील तसं मी वागेल. फक्त तुझी बायको म्हणून मला तुझ्या घरात घे." ती पुन्हा-पुन्हा म्हणते, "मला माझ्या आयुष्यात अजून काही नकोय. मला फक्त तू आणि आपलं बाळ हवंय. प्लीज इंद्रनील, मला इथून घेऊन जा." पण इंद्रनील म्हणतो, "आपल्या लग्नासाठी माझी अट काय आहे हे तुला माहिती आहे. ती अट मान्य कर, मग मी तुझ्याशी लग्न करेल. तेच-तेच बोलून काही होणार नाही. आता फोन ठेव."
सानिका घाबरून म्हणते, "नको रे, फोन नको ठेवूस. मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. आईने माझ्यासाठी विक्रम घाडगे पाटलाचं स्थळ आणलंय. माझं लग्न त्याच्याशी लावून द्यायला तयार झाली आहे." हे ऐकताच इंद्रनीलचा आवाज बदलतो. तो म्हणतो, "काय? विरोधी पक्षनेते विक्रम घाडगे पाटील?" सानिका म्हणते, "हो. आई आता हट्टाला पेटली आहे. काही झालं तरी माझं लग्न त्यांच्याशीच लावणार आहे. ते माझ्या बाळाचा सुद्धा स्वीकार करायला तयार झाले आहेत. त्यामुळे आईला वाटतंय की तिच्या समस्येवर सोन्याची फ्रेम लावलेली उत्तर तिला मिळालंय. पण माझ्यासाठी हे उत्तर नाहीये, शिक्षा आहे." ती रडत म्हणते, "त्या माणसाच्या गळ्यात मला ढकलण्यापेक्षा तू मला इथून सोडव. माझ्याशी लग्न कर. माझी सुटका कोणी करू शकत असेल तर तो फक्त तू आहेस. विक्रम घाडगे पाटलांशी लग्न झालं तर माझ्या आयुष्याचं जिवंतपणे राख होईल. माझं आयुष्य बरबाद होईल. मला त्यांच्या नरकात ढकलू नकोस. तू आलास आणि माझ्याशी लग्न केलंस तर हे सगळं थांबेल." पण सानिका बोलत असतानाच इंद्रनील फोन कट करतो. सानिका मोबाईलमध्ये बघते आणि फोन बघत रडत राहते. ज्या फोनमधून तिला आधार मिळेल असं वाटत होतं, त्याच फोनने तिच्या तोंडावर दार बंद केल्यासारखं होतं. ती खाली बसून खूप रडायला लागते आणि हा पूर्ण संवाद श्रावणीने ऐकलेला असतो. श्रावणी सानिकाजवळ जाते आणि म्हणते, "सानिका, तुझ्यासोबत हे सगळं काय चाललंय? तुझी अवस्था बघून मला खूप वाईट वाटतंय. पण मी काही करायला गेले तर या घरात माझं कोणी ऐकतच नाहीये. मी सुद्धा मजबूर आहे. तुझ्यासाठी काही करू शकत नाही. याचंच मला जास्त वाईट वाटतंय." श्रावणीच्या मनात सानिकाबद्दल खरी सहानुभूती असते. पण घरात तिची अवस्था अशी झालेली असते, की आवाज आहे पण मायक्रोफोनच बंद आहे. रात्री शुभू घराबाहेर आलेला असतो. तो सगळ्या घटनांचा विचार करत रडत असतो. काम आटपून श्रावणी बाहेर झोपायला येते. तेव्हा तिला शुभू रडताना दिसतो. शुभू म्हणतो, "आई असं कसं वागू शकते? विक्रम घाडगे पाटील किती नीच माणूस आहे, हे तिला कसं माहिती नाहीये. त्या माणसाने आपल्या पूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची वाट लावून टाकली आहे आणि आता आई त्याच्याशी सानिकाचं लग्न लावून देणार आहे. हे सगळं माहीत असून सुद्धा तिने हे स्थळ आणलंय. याचंच मला आश्चर्य वाटतंय. माझ्या डोक्यात तोच विचार फिरतोय. काय करावं काही सुचतच नाहीये." श्रावणी त्याला शांत करते. "शुभू, आधी शांत हो. सासूबाई जे करत आहेत ते चुकीचं आहे हे मलाही मान्य आहे. त्यांच्याकडून खूप मोठी चूक होतीये. पण एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार कर." ती पुढे म्हणते, "त्यांची मुलगी लग्नाआधी गरोदर आहे. त्या आईच्या मनावर किती मोठं संकट आलं असेल, याचा विचार कर. त्या आपल्या पिढीच्या नाहीयेत. त्यांच्यासाठी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, या गोष्टी श्वासापेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या योग्य मार्ग शोधत नाहीयेत. त्या फक्त लवकरात लवकर बाहेर पडण्याचा दरवाजा शोधतायत आणि घाईत त्यांना समोर दिसलेला पहिला हाच दरवाजा दिसतोय आणि तोच दरवाजा ते पकडतायत. तो म्हणजे की आपण आपल्या मुलीचं लग्न त्या विक्रम घाडगे पाटील सोबत लावून द्यायचं." श्रावणीचं बोलणं ऐकल्यावर शुभू थोडा शांत होतो. कारण शुभूच्या डोक्यातही कितीही प्रश्नांचा मोर्चा निघाला, तरी श्रावणीच्या बोलल्यावर त्याला बसायला एक खुर्ची मिळालेली असते. वातावरण हलकं करण्यासाठी शुभू म्हणतो, "आई अजून कुंड्या बाहेर टाकायला विसरली वाटतं. आधीच जागा कमी आहे. त्यात कुंड्यांनी सुद्धा आपला संसार इथेच थाटलाय." श्रावणी हसते आणि दोघं थोड्याशा जागेत ॲडजस्ट करून बिछाना टाकतात. तेवढ्यात श्रावणीचा फोन वाजतो. फोन मोक्षाचा असतो. श्रावणी फोन उचलायला तयार नसते. ती म्हणते, "सासूबाईंनी पाहिलं तर पुन्हा काहीतरी होईल." शुभू म्हणतो, "फोन उचल, बोल तिच्याशी, मी आहे ना तुझ्याबरोबर." शेवटी ती फोन उचलून श्रावणीच्या हातात देतो. मोक्षा म्हणते, "हॅलो श्रावणी, तू माझ्याशी बोलणार नाहीयेस हे मला माहिती आहे. पण तू मला बघून घरात निघून गेलेस. त्याचं कारण काय हे तुलाच माहिती आहे. पण मला तुला एकदा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." मोक्षा श्रावणीला सांगते, की "विश्वंभर मामाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू गेल्यापासून त्यांच्या कशातच लक्ष लागत नाहीये. इतका हुशार, व्यवस्थित आणि परफेक्ट माणूस, पण आता तो छोट्या-छोट्या गोष्टी विसरायला लागलाय. सतत चिडचिड करतात ते. स्वतःशी काहीतरी बोलत राहतात. घरातला आनंद जणू तुझ्या बॅगेत भरून तू तुझ्याबरोबर घेऊन गेली आहेस." मोक्षा पुढे म्हणते, की "एकदा मामांना भेट. त्यांच्याशी बोलायला प्रयत्न कर. त्यांना जरा बरं वाटेल. आणि मी सांगितलेल्या गोष्टींचा विचार कर. शुभू तुझ्या सोबत आहे. तो तुझी काळजी घेतोय. हे मला माहीत आहे. तू स्वतःची आणि शुभूची काळजी घे." मोक्षा फोन ठेवते. पण श्रावणीच्या डोक्यात आता वडिलांसोबतचे सगळे क्षण जागे होतात. ती खूप रडायला लागते. शुभू तिला जवळ घेतो आणि म्हणतो, "श्रावणी, प्लीज स्वतःला सावर." दुसऱ्या दिवशी सकाळ होते. घरात सगळ्यांची नेहमीची आवराआवर सुरू होते. शुभू लवकर तयार होतो आणि म्हणतो, "मी निघतो. 1-2 इंटरव्ह्यू आहेत. कुठेतरी नशिबानं जॉबला घेतायत का बघूया." श्रावणी म्हणते, "उपाशी पोटी जाऊ नकोस. निदान चहा तरी पिऊन जा." ती शुभू आणि अण्णांना चहा देते. आई देवपूजा करते. तेवढ्यात शोभा हातात वर्तमानपत्र घेऊन धापा टाकत घरात येते. ती इतक्या वेगाने आलेली असते, जणू पेपर नाही घराचं
अटक वॉरंट घेऊन आलीये. अण्णा म्हणतात, "का काय झालं? तू मागे लागल्यास भूत मागे लागल्यासारखी का पळतेयस?" शोभा फक्त पेपर समोर धरून म्हणते, "हे बघा, हे बघा." आई पेपरकडे बघते आणि म्हणते, "हा तर आपला सानिकाचा फोटो आहे." अण्णा शोभाला बातमी वाचायला सांगतात. शोभा थरथरत वाचते. सानिका शेलार ही लग्नाआधीच गर्भवती आहे. तिने आपली चूक सुधारण्यासाठी गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात ती अयशस्वी ठरली. उच्च शिक्षित असूनही तिने अशी चूक केल्यामुळे तरुण पिढीच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सानिका ही शिक्षण मंत्री विश्वंभर शिर्के यांच्या मुलीची नणंद असल्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. पुढे इतकं घाणेरडं लिहिलेलं असतं की शोभाला ते वाचणं सुद्धा होत नाही. घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा रंग असा उडतो जसा कुणीतरी एकाच वेळी सगळ्यांचा रक्तदाब डाउनलोड करून घेतलाय. आईच्या हातातून चहाचा कप खाली पडतो. कप फुटतो पण आवाज सगळ्यांच्या इज्जतीला तडा गेल्यासारखा होतो. ती डोक्याला हात लावून बसते. पण संकट पेपरच्या पहिल्या पानावर थांबत नाही. घराच्या बाहेर लोकांचा मोर्चा आलेला असतो. शेलार कुटुंब बाहेर या, या कॉलनीतून निघून जा, आमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील, असा आरडाओरडा सुरू होतो. सगळे घाबरून बाहेर येतात. इकडे विश्वंभर साहेबांच्या बंगल्यावर सुद्धा हाच पेपर पोहोचलेला असतो. अपर्णा काकू धावत येऊन तो पेपर पृथ्वीला दाखवतात. दोघेही बातमी वाचून टेन्शनमध्ये येतात. तेवढ्यात विश्वंभर, अलकनंदा, स्वीटी तिथे येतात. अलकनंदाला पृथ्वी आणि अपर्णाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतं. ती मुद्दाम तो पेपर हिसकावून घेते आणि मोठ्याने म्हणते, "अरे बापरे विश्वंभर, ही तर शुभूची बहीण सानिका आणि बघ काय पराक्रम छापून आले तिचे." साहेबांना फक्त फोटो दाखवून तिचं समाधान होत नाही. ती पूर्ण बातमी मीठ, मिरची आणि राजकारणाची फोडणी घालून वाचून दाखवते. ते म्हणतात, "ही सुसंस्कृत लोकांची कॉलनी आहे. तुमच्यासारख्या लोकांना इथे जागा नाहीये. लगेच घर खाली करा. तुमच्यामुळे आमच्या मुलींवर वाईट संस्कार होतील." शुभूचा संयम आता राजीनामा देतो. तो म्हणतो, "तुम्हाला पूर्ण सत्य माहिती आहे का? माझ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवलं गेलंय. तिचा विश्वासघात झाला आहे. आधी पूर्ण गोष्टी माहिती करून घ्या, मग संस्कृतीचे ढोल वाजवा." त्यातला एक माणूस सानिकाबद्दल अतिशय घाणेरड्या गोष्टी बोलतो. मुली मोबाईल, कपडे आणि पैशांसाठी काही करतात असं म्हणतो. हे ऐकताच शुभू त्याच्या कानाखाली मारतो. त्यानंतर काठी घेऊन त्याला इतका मारतो, की बाकीच्या मोर्चेकऱ्यांची संस्कृती तिथेच चप्पल घालून पळून जाते. श्रावणी शुभूला थांबवत म्हणते, "वाच रे शुभू, मरेल तो." तो माणूस कसाबसा शुभूच्या तावडीतून सुटून पळतो. घरात आल्यावर शुभू खुर्चीवर बसतो. तो प्रचंड रागात आणि टेन्शनमध्ये असतो. अण्णा श्रावणीला त्याच्यासाठी पाणी आणायला सांगतात. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, आपल्या कुटुंबामागे मुद्दाम कोण लागलंय? इतकी वैयक्तिक आणि बारीक माहिती वर्तमानपत्रात पर्यंत पोहोचली तरी कशी? शुभू म्हणतो, याचा जाब पेपरवाल्यांनाच विचारतो. ही बातमी कोणी दिली हे त्यांनाच माहिती असणार आहे. तो कोल्हापूर एक्सप्रेसच्या कार्यालयात फोन करतो. शुभू म्हणतो, "मी शुभंकर शेलार बोलतोय. आज सानिकाबद्दल जी बातमी छापली आहे ती कोणाच्या परवानगीने छापली? तिच्या चारित्र्यावर चिखल उडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" तिकडचा पत्रकार म्हणतो, "प्रेसला स्वतंत्र आहे. सत्य लोकांसमोर आणण्याचा आम्हाला कायदेशीर हक्क आहे." शुभू म्हणतो, "पूर्ण सत्य माहिती नसताना अर्धवट बातमी छापणं याला स्वातंत्र्य माहिती नाही. माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगा." पण पत्रकार नाव सांगायला नकार देतो आणि फोन ठेवतो. आईचा आता पूर्णपणे धीर सुटलेला असतो. ती म्हणते, सगळं संपलं. ज्यांना माहिती नव्हतं त्यांना सुद्धा आता कळलं. सानिका कुठे तोंड दाखवणार? तिचं आयुष्य बर्बाद झालंय. आपल्या घराची उरलेली इज्जत सुद्धा पेपरने सकाळच्या चहा बरोबर वाटून टाकली. ती जोरजोरात रडायला लागते. तेवढ्यात श्रावणीच्या फोनवर कॉल येतो. तो कॉल त्याच वर्तमानपत्राच्या पत्रकाराचा असतो. सगळे चकित होतात. शुभू म्हणतो, "फोन उचल आणि स्पीकरवर टाक." श्रावणी फोन उचलते. तिकडून पत्रकार म्हणतो, "थँक यू सो मच मॅडम. काल तुम्ही सानिकाचे फोटो आणि बातमी दिलीत. त्यामुळे आजचा अंक धमाकेदार झाला. कोल्हापुरात पूर्ण बवाल झाला आहे. आमच्या पेपरची तिप्पट विक्री झाली. तुमच्यामुळे आम्हाला एवढी मोठी बातमी मिळाली." श्रावणी काही बोलण्याच्या आधीच तो पुढे म्हणतो, "शुभंकर सरांचा फोन आला होता, पण काळजी करू नका. मी त्यांना तुमचं नाव सांगितलं नाहीये." श्रावणी हॅलो हॅलो म्हणत राहते, पण पत्रकार फोन बंद करतो. आता घरातल्या सगळ्यांच्या नजरा श्रावणीकडे वळतात. एका फोन कॉलने तिच्या विरुद्ध पुरावा तयार झालेला असतो. ज्या श्रावणीला या बातमीबद्दल काहीच माहिती नसते, तिचा आता सगळ्यांच्या नजरेत या पूर्ण बदनामीचा सूत्रधार ती ठरते. आई, शोभा आणि सानिकाच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागतो. श्रावणीला काहीच समजत नाही. कोणीतरी तिच्या नावाचा हा पूर्णपणे डाव खेळतोय आणि आता तिच्या संसाराच्या पायाखाली संशयाची सुरंग ठेवलेली असते.
तर मित्रांनो, आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, की श्रावणी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? सानिका तिच्यावर विश्वास ठेवेल, की तिच्याशीच भांडेल? आई आणि शोभा श्रावणीला घराबाहेर काढतील का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हा घाणेरडा डाव नेमकं कुणी रचला? हे जाणून घेण्यासाठी पुढील भागासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन असून काय काय घडते ते.